आणि आता राजकीय कोट्यातनं एक बातमी राष्ट्रवादी संदर्भातली। राज्यसभेचा अर्ज भरण्याआधी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रयत्न झाल्याचं सूत्रांकडून कळते। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सूत्रांकडून एबीपी माझाला ही माहिती मिळते। अर्ज भरण्याच्या 7 दिवस आधी शरद पवारांच्या पक्षाने प्रस्ताव दिल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। शरद पवारांना संयुक्त राष्ट्रवादीकडून 6 वर्षांसाठी उमेदवारी संदर्भात पावलं टाकण्यात येत होती असंही सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकीकडे दोन्ही राष्ट्रवादीकडनं या संदर्भात ठोस असं अधिकृतरित्या ऑन कॅमेरा सांगितलं गेलं नसलं तरी सूत्रांकडून जी माहिती मिळते त्यानुसार राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडनं या संदर्भात पावलं टाकण्यात आली होती। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। निलेश, एकीकडे जयंत पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची नेते मंडळी जी आहेत त्यांनी आता सांगितलेलं होतं की आमच्या दृष्टीने विषय आता संपला। जयंत पाटील देखील म्हणाले होते की जे आता हयात नाहीये, ज्यांच्याबरोबर चर्चा सुरू होती तेच अजित पवार आता हयात नाही, त्यामुळे आता विलीनीकरणाची चर्चेची शक्यता नाही, ती चर्चा आता होत नाहीये। मात्र असं असलं तरी 8 दिवसापूर्वीच चर्चा झाल्याचं सूत्रांकडनं कळतंय। आता निलेश, अश्विन, राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी 7 दिवसांपूर्वी एक महत्त्वाचे एक प्रस्ताव जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्यात आला होता। खरं तर राष्ट्रवादी एकत्र आली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका अजित पवारांची होती आणि त्यासाठी ते प्रयत्न देखील करत होते आणि त्यामुळेच आता कुठेतरी ही एक संधी आहे आणि त्यामुळे राज्यसभेच्या निमित्तानं शरद पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून कुठेतरी संधी दिली गेली पाहिजे आणि सुनेत्रा पवार ज्यावेळेस उपमुख्यमंत्री म्हणून आता काही दिवसांना त्या विधान परिषद किंवा विधानसभेच्या माध्यमातून आमदार होतील आणि त्यावेळी जी त्यांची राज्यसभेची जागा खाली होईल त्या राज्यसभेच्या जागेवर पार्थ पवारांना पाठवण्यात यावं अशा पद्धतीचा एक प्रस्ताव जो आहे तो ठेवण्यात आला होता। एकत्रीकरणासाठी दोन्ही राष्ट्रवादीच्या वतीने कुठेतरी प्रयत्न व्हावेत असं त्यामध्ये अपेक्षित होतं। मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं प्रस्ताव देऊन देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कुठल्याही प्रकारे प्रतिसाद आलेला नाही आणि त्यामुळेच कुठेतरी महायुतीचे शरद पवार कदाचित उमेदवार होऊ शकले असते, मात्र ते झाले नाहीत। महाविकास आघाडीचा पर्याय अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडावा लागला आणि त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून शरद पवारांना उमेदवारी अर्ज देखील भरला आणि बिनविरोध आता ते निवडून देखील आलेले आहेत। आता छाननी प्रक्रिया बाकी आहे आणि छाननीनंतर 2 दिवसामध्ये पुढच्या शरद पवारांचे महाविकास आघाडीचे राज्यसभेचे उमेदवार म्हणून राज्यसभा खासदार म्हणून आता पुढे येताना आपल्याला दिसतील। तत्पूर्वी त्याच्यामुळे जसं तू निलेश सांगतोयस चर्चा तर झालेली होती, किंवा तशी पावलं टाकण्यात आलेली होती, मात्र तसं काही प्रत्यक्षात मटेरियलाइज झाल्याचं दिसत नाही। धन्यवाद निलेश या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।